तर आपण ती उर्दूतली गझल म्हणतो की नाही. बघा संस्कृत मधल्या मंत्र म्हणण्यामध्ये काय फरक पडणार आहे. हा कोणत्या भाषेत आहे ही गोष्ट काही मायना राखत नाही. त्याचा अर्थ काय आहे हा आपल्याला बरोबर समजला पाहिजे. पहिल्या हिश्श्यामध्ये या ईश्वरीय गुणांची प्रशंसा केलेली आहे. दुसऱ्या हिश्श्यामध्ये हे सांगितले की हे ईश्वरीय तत्व बाहेर नाहीये, हे ईश्वरीय तत्व माझ्यामध्येच आहे. आपण देवाला आपल्यापेक्षा वेगळं समजतो. आपण असं समजतो की आपण घरात राहतो आणि देव जो आहे तो कुठेतरी मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये, इतरत्र ठिकाणी कुठेतरी देव नावाची दुसरी कोणती तरी गोष्ट आहे आणि कधी ना कधी ती आपल्याला दिसणार आहे किंवा दुसऱ्या कोणाला तरी ती दिसली होती अशी आपली देवाबद्दलची भावना असते. पण आमचे गुरुजी असं सांगायचे, मंदिर में तो मूर्ति धरा है, मस्जिद में साफ सफाई है, दिल दरगाह में नूर छुपा है, यह घर खास इलाही है. इलाही म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो देवत्व. देव बाहेर कुठेही नाहीये, देव आपल्यामध्येच बसलेला आहे आणि तो आपल्यामध्ये बसून रोज आपल्याकडे बघतोय की हा किती वेळा खोटं बोलतोय, किती वेळा खरं बोलतोय, कोणाला मारण्याचा विचार करतोय, फसवण्याचा विचार करतोय. देव बाहेर कुठेही नाहीये. या आतल्या देवाला जागृत करण्यासाठी या बाहेरच्या सगळ्या गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत. मंदिर, मशीद, चर्च, गायत्रीचं उच्चारण, ओंकाराचं उच्चारण, मूर्त्या, हे सगळं आतल्या देवाला जागृत करण्यासाठी बनवले. असं जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझा एक मित्र आहे, मोठा देवभक्त आहे. तो सकाळ संध्याकाळ देवळामध्ये जात असतो. त्याला एकदा मी एक मस्करीमध्ये प्रश्न विचारला. त्याला मी असं विचारलं की आपण देवळामध्ये जातो, ते देवळाच्या बाहेर एक घंटा लावलेली असते, ती घंटा आपण वाजवतो. आपण जेव्हा देवळाच्या आत जातो तेव्हा घंटा वाजवतो, बाहेर निघताना घंटा का वाजवतो? ते त्याने मला एक मजेदार उत्तर दिले. त्याने मला असं सांगितलं की देवळाच्या आत जाताना घंटा अशासाठी वाजवायची की देवाला समजलं पाहिजे की माझा भक्त आला, आणि जाताना घंटा वाजवायची नाही कारण देवाला समजेल की भक्त गेला. ही अशी गोष्ट झाली की आपल्या घराच्या बाहेर एक घंटी लावलेली असते. कोणी मित्रमंडळी पाहुणे आपल्याकडे आले की ती घंटी वाजवतात. मग आपल्याला समजतं की बाहेर कोणतरी आलं. असा काय देव आहे का? असा काही देव नाही. मंदिरात, मशिदीत ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक असतात. बघा तुम्ही सगळ्या मंडळींनी दत्ताची मूर्ती बघितली असेल. दत्ताच्या मूर्तीला 3 डोकी आहेत. दत्ताच्याच मूर्तीला 3 डोकी काय, गणपतीला का नाही? कधी विचार केला का आपण? देवाला 4 हात आहेत, आम्हाला 2च हात आहेत. देवाला 2 हात एक्स्ट्रा कशासाठी दाखवले? 4 हातात वेगळी वेगळी शस्त्र आहेत. वेगळ्या वेगळ्या देवांच्या हातात वेगळी वेगळी शस्त्र आहेत. कोणाच्या हातात गदा आहे, कोणाच्या हातात तलवार आहे, कोणाच्या हातात त्रिशूळ आहे, कोणाच्या हातात परशू आहे. ज्याच्या हातात त्रिशूळ आहे त्याच्या हातात तुम्हाला गदा बिदा कधी दिसणार नाही. कटीचं वस्त्र कोणाचं पिवळं आहे, कोणाचं लाल आहे, कोणाला पांढरं फूल घातलं पाहिजे तर कोणाला लाल फूल पसंत पडतं. ह्या सगळ्या गोष्टी काय असतात? या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक असतात. रोज उठून आपण देवळात जायला सुरुवात केली तर काय मोठे देवाचे भक्त होणार होता आपण? समजा इथून उठून तुम्ही रोज सिद्धिविनायकाला जायला सुरुवात केली, तो दादरचा सिद्धिविनायक आहे ना, तो म्हणे नवसाला पावतो. अमिताभ बच्चन पण तिकडे जातो. म्हणून आम्ही जर इकडनं अयोध्येवरनं तिकडे अनवाणी पावलाने चालत जायला सुरुवात केली तर काय देवाचे भक्त होणार होत का? काहीही होत नाही. फक्त चांगल्या ठिकाणी आमचा टाइमपास होतो, याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. बरं तिथे गेल्यावर सुद्धा आमचं लक्ष मूर्तीकडे असतं का? नाही. आमचं लक्ष असतं चपलांच्याकडे. काल नवीन विकत घेतल्या होत्या, कोण चोरून तर नाही नेणार, कोणी कपडे कसे घातले, दागिने किती घातले, याच्यावरती आपलं लक्ष असतं. काय फायदा आहे मंदिरात जाऊन? मी असं नाही सांगत तुम्हाला की उद्यापासून सगळ्यांनी मंदिरात जाणं बंद करा. जाऊन या, एकदा जाऊन बघून या की मूर्ती कशी आहे, आजूबाजूला काय बनवलंय, एकदा जाऊन बघून या. आणि घरी आल्याच्या नंतर डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात करा. गणपतीची मूर्ती बघितली, डोळे बंद करून असा विचार करा, गणपतीचं पोट मोठं कशासाठी बनवलंय, त्याला 1.5 दात कशाला लावलाय, त्याला सोंड कशासाठी लावलेली आहे, त्याचे डोळे बारीक का दाखवले, त्याचे कान मोठे कशासाठी केले, त्याला तो लाल रंग का आवडतो, त्याचं वाहन ते उंदीरच काय, घोडा का नाहीये. डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला सुरुवात केली तर त्यालाच म्हटलेलं आहे ध्यान. त्याच्यापेक्षा ध्यान काही वेगळं नाही. आणि मराठीत असं म्हटलं जातं, ज्याचे धरावे ध्यान तैसे त्याचे होई मन. डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला सुरुवात केली की हळूहळू तसे गुण आपल्यामध्ये वाढायला सुरुवात होतात. काही जर मंडळी जर इंग्रजी पुस्तकं वाचत असतील, लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची एक गोष्ट आहे, माहिती आहे का कोणाला? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण जसा विचार करतो हळूहळू आपण तसेच बनत जातो. याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला सुरुवात केली की आपल्यातल्या गुणांचा विकास होतो. गुणांचा विकास होणं आणि दुर्गुणांचा क्षय होणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. आणखी दुसरा कोणताही भगवंत नाही. 7 जन्म आपण बाहेर शोधत राहिलो तरी बाहेर काय मिळणार नाही.
कारण बाहेर काय नाहीच आहे. आपल्या सगळ्या संतांनी हेच सांगून ठेवलेलं आहे, तीर्थी धोंडा पाणी देव आत्म तीर्थी जाणे, ठाईच बैसोदी व्हा एक चित्त. कुठे इकडे तिकडे धावत सुटू नका. डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपल्यातल्या गुणांचा विकास होणं आणि दुर्गुणांचा क्षय होणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. मग तुम्ही सांगाल, आम्ही त्याच्या महाभारतामध्ये असं वाचलं होतं की श्रीकृष्णाने आपलं विराट स्वरूप अर्जुनाला दाखवलं आणि भगवंताचं स्वरूप बघून अर्जुन घाबरला. अर्जुनाने देवाला बघितलं होतं. तिथे आपल्या संतांनी पण लिहून ठेवलं, त्यांनी पण देवाला बघितलं होतं. अर्जुनाने जेव्हा देवाला बघितलं तेव्हा अर्जुन घाबरला आणि त्यानंतर संतांनी जेव्हा देवाला बघितलं तेव्हा त्यांनी त्याला आई म्हणून हाक मारली. असं कसं झालं? एक माणूस घाबरतो आणि दुसरा माणूस त्यालाच बघून आई म्हणून हाक मारतो. असं का झालं? अर्जुन जो होता तो योद्धा होता. त्याच्यामध्ये जे गुण होते, शौर्य, धैर्य, वीरता, शूरता, त्याचं विराट स्वरूप त्याने बघितलं आणि देवाला बघून तो घाबरला. आणि ते आमच्या संतांच्या मध्ये जे गुण होते, वात्सल्य, स्नेह, माया, त्याचं विराट स्वरूप त्यांनी बघितलं आणि त्यांनी देवाला आई म्हणून हाक मारली. जसा भाव तसा देव. ज्याच्यामध्ये जसे गुण असतात तसा त्याला देव दिसायला सुरुवात होते. आता आपल्याला गायत्री मंत्राचा अर्थ बरोबर लक्षात येईल. पहिल्या हिश्यामध्ये या ईश्वरीय गुणांची प्रशंसा केलेली आहे की ईश्वरीय गुण कसे आहेत. सुखस्वरूप, दुःखनाशक, श्रेष्ठ, तेजस्वी, पुण्यस्वरूप, पापनाशक. पहिल्या हिश्यामध्ये ह्या गुणांचं वर्णन आहे. दुसऱ्या हिश्यात हे सांगितले की हे सगळे ईश्वरीय गुण माझ्यामध्येच आहेत. आणि तिसऱ्या हिश्यात हे सांगितलंय की माझ्यामध्ये असलेले हे जे ईश्वरीय गुण आहेत हे माझ्या बुद्धीला चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करो, वाईट काम करण्यापासून वाचवो. हा झाला गायत्री मंत्राचा स्थूल रूपामध्ये असलेला अर्थ. आता हा अर्थ जर आपण बरोबर लक्षात घेतला तर आपल्याला हे समजेल की हे म्हणण्याच्यासाठी कोणतेही भेदभाव असण्याची गरज आहे का? धर्मभेद, लिंगभेद, जातीभेद, माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे असं आपल्या शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. पण मधल्या काळात अशा काही गडबडी झाल्या की हे सगळे भेदभाव आपल्या समाजामध्ये निर्माण झाले. विशिष्ट धर्माच्या लोकांनी त्याचं उच्चारण करायचं, विशिष्ट जातीच्या लोकांनी त्याचं उच्चारण करायचं, महिलांनी गायत्रीचं उच्चारण करायचं नाही. तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, सगळ्या धर्मांच्या मध्ये महिलांवरतीच बंधनं घातलेली आहेत. महिलांनी गायत्रीचं उच्चारण करायचं नाही, वेदांचं अध्ययन करायचं नाही, मशिदीमध्ये जायचं नाही. सगळ्या धर्मांमध्ये महिलांवरतीच बंधनं घातली. का घातली ही जर तुम्हाला समजली तर उद्यापासून तुम्ही गायत्रीचा जप करायला सुरुवात करा. त्याच्या पाठीमागे सत्य काय माहितीये का? महिलांवरती ही बंधनं का घातली? कारण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 10 गुण जास्त असतात. जरा बंधूजन मला माफ करा पण ही खरी गोष्ट आहे. वात्सल्य, स्नेह, माया, ममता, करुणा, उदारता, कोमलता, सहनशीलता असे गुण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात. बघा, आपण बाजारामध्ये गेलो, एखादं लहान मुल जर खाली पडलं, आजूबाजूला पुरुष असले तर काय करतील? त्या मुलाला उतरतील, जरा कपडे वपडे साफ करतील, एक चापट मारले, जा रे काय नाही झालं तुला, असं करून पाठवून देतील. आणि महिला असले तर काय करतील? त्या मुलाला उतरतील, कपडे वपडे साफ करतील, जरा असं करतील, लागलं का तुला, हे चॉकलेट घे हा, पाणी घे हा, काय नाही झालं तुला, असं करून पाठवून देतील. हे का होतं? कारण हे गुण महिलांमध्ये जन्मतः जास्त असतात. ही गोष्ट जेव्हा मधल्या काळातल्या मंडळींच्या लक्षात आली की महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 10 गुण जास्त आहेत, त्यामुळे त्यांनी महिलांवरती ही बंधनं घातली. आताच मी तुम्हाला सांगितलं, गुणांचा विकास होणं आणि दुर्गुणांचा क्षय होणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. मुळातच महिलांमध्ये 10 गुण जास्त असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जी आहे ती लवकर होती. हे जेव्हा मधल्या काळातल्या मंडळींच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी महिलांवरती बंधनं घातली. कारण महिलांची प्रगती झाली तर आम्हाला पण विचारणार, म्हणून ही सगळी बंधनं मधल्या काळात घातली गेली. पण पूर्वीच्या काळी अशी कोणती बंधनं नव्हती. माता भगिनी गायत्रीचं उच्चारण करत होत्या, वेदांचं अध्ययन करत होत्या, ओंकाराचं उच्चारण करत होत्या. त्यामुळे त्यांच्या पोटी निर्माण होणारी संतान सुद्धा तशीच होत होती. पूर्वी आपला भारत नररत्नांची खाण समजला जात होता. आता आपला भारत कशाची खाण बनत चाललाय? हा, भ्रष्टाचाराची. काही वेगळं सांगायची गरज नाही. कोण हर्षद मेहता बनेल, कोण तेलगी बनेल, आजूबाजूला सगळा भ्रष्टाचार होत चाललाय. हे सगळं का व्हायला लागलं? कारण माता भगिनींनी हे सगळं करणं बंद करून टाकलं. मी आरोप करत नाहीये तुमच्यावर, परिस्थिती अशी बनवली गेली, त्याचे दुष्परिणाम आता आपला समाज भोगतोय. ह्याच गोष्टी आपल्याला रामायणातून, महाभारतातून कथांच्या रूपामध्ये सांगितलेल्या होत्या. महाभारतामध्ये आणखीन एक कथा आपण बघितली. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की अभिमन्यूने चक्रव्यूहाच्या भेदनाचं शास्त्र गर्भावस्थेमध्ये शिकून घेतलं होतं. मॉडर्न सायन्स याच्याबद्दल काय सांगतं बघा, आधुनिक विज्ञान याच्याबद्दल काय सांगतं?
आधुनिक विज्ञान असं सांगतं की आईच्या पोटामध्ये गर्भ जेव्हा 5 महिन्याचा होतो तेव्हा सर्वात आधी त्याचे कान विकसित होतात. हे जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा वगैरे वगैरे, ह्याच्यातला सगळ्यात पहिले विकसित होणारा अवयव आहे कान. आईच्या पोटामध्ये गर्भ जेव्हा 5 महिन्याचा होतो तेव्हा त्याचे कान विकसित होतात. बाहेरचे आवाज गर्भ ऐकतो. फक्त ऐकत नाही तर वेगळ्या वेगळ्या आवाजाला वेगळ्या वेगळ्या प्रतिसाद सुद्धा देतो. कॉम्प्युटरच्या साहाय्याने पाश्चात्य देशामध्ये याच्यावरती संशोधन चाललेलं आहे की नादाचे परिणाम गर्भावर काय होतात. बाहेर जर घाबरवणारे आवाज आले तर गर्भ आपलं शरीर आक्रसून घेतं. बाहेर जर चांगले आवाज आले, प्रसन्न आवाज आले तर गर्भाचं शरीर फैलावतं, त्याचं पोषण चांगल्या पद्धतीने होतं. नादाचे परिणाम गर्भावर होत असतात. म्हणून आपण मातृभाषा म्हणतो, पितृभाषा म्हणत नाही, मदर टंग. कारण आई ज्या भाषेत बोलते गर्भ ती 5व्या महिन्यापासून शिकायला सुरुवात करतं. हे आता विज्ञानाने सिद्ध केलेली गोष्ट आहे. गर्भावस्थेमध्ये महिलांनी शिव्या घातल्या तर गर्भ काय शिकेल, हा विचार आपण केला पाहिजे. गर्भसंस्कार नावाचा एक विधी होता, त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलं जात होतं की गर्भावस्थेमध्ये महिलांनी काय केलं पाहिजे, कोणते कपडे घातले पाहिजे, कुठे फिरायला गेलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खाता कामा नये, कोणत्या मंत्रांचं उच्चारण केलं पाहिजे, कशा पद्धतीचे विचार केले पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जात होतं. आपल्या दुर्दैवाने आपलं हे सगळं शास्त्र लुप्त झालं. पण आता सुद्धा जर माता भगिनी गर्भावस्थेमध्ये गायत्रीचं उच्चारण करतील, ओंकाराचं उच्चारण करतील तर त्याचे खूप चांगले परिणाम गर्भावर होऊ शकतात. आई कसं काम करू शकते त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. लगेच तुमच्या लक्षात येईल की आईमध्ये किती ताकद असते गर्भावर संस्कार करण्याची. एक शिल्पकार असतो, शिल्पकार. तो जसा हातोडी आणि चिमणी घेऊन एक एक घाव घालून त्याला जशी पाहिजे तशी आकृती तयार करतो, तसं काम आई करू शकते. आईमध्ये इतकी ताकद असते गर्भावर संस्कार करण्याची. त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं एक उदाहरण माझ्या तोंडून परत एकदा ऐका. जिजामाता आणि शिवाजीराजे. जिजामातेने हा विचार केला होता की आपला सगळा मुलूक भारत असल्यामध्ये आपल्या लोकांवर अत्याचार होत आहेत. माझा मुलगा असा होईल की जो स्वतःच्या राज्याची निर्मिती करेल. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची स्थापना केव्हा केली इतिहास आपल्याला माहिती आहे, पण त्याची बीज कुठे रोवली होती, आईच्या गर्भामध्ये. कोणत्याही संतांचं चरित्र काढून तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या आईने काहीतरी केलं होतं म्हणून तिच्या पोटी अशी संतान जन्माला आली. गर्भावस्थेच्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक पळाचा परिणाम गर्भावरती होत असतो. गर्भावस्थेमध्ये महिलांनी घाबरवणारे पिक्चर टीव्हीवरती बघितले, मूल पण घाबरट जन्माला येणार आहे. सासू सुनांची भांडणं होत राहिली, दुष्परिणाम गर्भावर होणार. नवरा बायकोची भांडणं होत राहिली, दुष्परिणाम गर्भावर होणार. किती सावधानता महिलांनी ह्या 9 महिन्यामध्ये बाळगली पाहिजे. आईला टेन्शन आलं तर गर्भपात होऊ शकतो. आईच्या विचारांचा किती प्रभाव गर्भावरती असतो ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण कोणतं असू शकत नाही की आईला टेन्शन आलं तर गर्भपात होऊ शकतो. आईने किती सावधानता या 9 महिन्यामध्ये बाळगली पाहिजे तुमच्या लक्षात आलं असेल. गायत्री मंत्राचा याच्यावरती कसा परिणाम होतो बघा. हे जे मी तुम्हाला सांगितलं की गायत्री मंत्राची 24 अक्षर आहेत. प्रत्येक अक्षराच्या उच्चारणामुळे विशिष्ट प्रकारची स्पंदनं, व्हायब्रेशन्स आपल्या शरीरात निर्माण होतात. त्या स्पंदनाचे आघात आपल्या शरीरावर, मर्मग्रंथींवर, अवयवांवर होतात आणि त्यांच्या सिक्रिशनमध्ये, त्यांच्या स्त्रावांमध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. हे कसं होतं बघा. नादाचे परिणाम आपल्या विचारांवरती होत असतात आणि विचाराचे परिणाम आपल्या ग्रंथींच्या स्त्रावांवरती होत असतात. कसे होतात बघा. नादाचे परिणाम विचारांवरती कसे होतात. आता तुम्ही ते बसलेला, समजा तुमच्यापैकी कोणाचा तरी मोबाईल फोन एकदम वाजायला सुरुवात झाली. एकदा वाजला, दोनदा वाजला, आपण काय म्हणणार नाही. पण एकाच माणसाला जर 4-5 वेळेला लागोपाठ फोन येत गेले आणि भलतंच त्याचं म्युझिक जोरात वाजायला लागलं तर काय होईल, तरी सुद्धा आम्ही काय म्हणणार नाही. पण आमच्या जर इकडे आटे येतील आणि बाजूवाल्याकडे बघू, काय समजत नाही का, मला इथे सांगितलं होतं बंद करायला तरी चालू ठेवलं या माणसाने, लगेच आम्हाला बाजूला बसलेल्या माणसाचा राग यायला सुरुवात होईल. नादाचे परिणाम आपल्या विचारांवरती होत असतात. किंवा आता तिथे समजा ती कबूतर आलेली, 2-4 कबूतर इकडे येऊन बसली आणि त्याने भू 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 करायला सुरुवात केली तरी आम्हाला इकडे इरिटेशन व्हायला लागलं, आम्ही हाकलून लावतो कबुतरांकडनं. नादाचे परिणाम आपल्या विचारांवरती होत असतात आणि विचाराचे परिणाम आपल्या ग्रंथींच्या स्त्रावांवरती होत असतात. कसे होतात बघा. फक्त विचार केल्यामुळे तुमच्या शरीरात काय काय होऊ शकतं. आता इथे बसलेला आहात, एक 2 मिनिटाच्यासाठी डोळे बंद करून असा विचार करा की तुम्ही हातामध्ये एक काळी पिकलेली मीठ लावलेली चिंच पकडलेली आणि ती चिंच आता तुम्ही खाणार आहात. नाहीतर असा विचार करा की तुम्ही बटाटे वड्याच्या गाडीच्या बाजूला उभे आहात
जरा कसा वास येतो त्या